अशा प्रकारचं घडलेलं नव्हतं की एकही मिनिट विधानसभेमध्ये कामकाज थांबून किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण होऊन तिथं काही तास गेले वाया गेलेत असं कधीच घडलं नाही। आमची तर तयारी होती। आम्ही काल कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवलेली होती। आमची मानसिकता होती की मागणी आली तर अजूनही अधिवेशन वाढवायचं, परंतु विरोधी पक्षाला विचारण्यात आलं आणि कालच त्यांनी अंतिम प्रस्ताव द्यायला संमती दिला। पण त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे की अंतिम प्रस्ताव जर आला की साधारण दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपतं, म्हणून त्यांची पण मानसिकता नव्हती। पण आम्ही या 6-7 तारखेला अधिवेशन सुरू केलं, आज संपवलं। त्याच्यामध्ये 101 तास म्हणजे साधारण रोज 6-7 तास आम्ही काम करत असतो, 11 ते 6। 101 तास म्हणजे जवळपास 15 दिवस आमचं कामकाज झालं, म्हणजे क्लिअर 5 आठवडे आम्ही कामकाज केलं। कारण अनेकदा रात्री 12-1-2 वाजेपर्यंत या महत्वाचे विषय जे राज्यामध्ये चालू आहेत, मराठा आरक्षण असेल, ओबीसीच्या संदर्भातली त्यांच्या जे काही भूमिका आहे त्याबद्दल राज्य सरकारचं काय मत आहे ते असेल, किंवा इतर कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, धान असेल, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात जी काही चर्चा केली गेली त्या चर्चेला सगळीकडे व्यवस्थितपणे दोन्ही सभागृहामध्ये उत्तर देण्याचं काम राज्य सरकारकडनं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी झालेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांचं आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो। कारण आपण पण एक चांगल्या प्रकारे या अधिवेशनामधल्या बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं तुमचंही सर्वांचं मी मनापासून आभार मानू इच्छितो। एक झालं, आम्ही ठरवलेलं होतं की काही 6 ते 7 महत्वाचे प्रश्न, विदर्भ विकास मंडळ असेल, मराठवाडा विकास मंडळ असेल, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ असेल, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला अमित शाह साहेबांना भेटायचं होतं। त्यांनी तसं आम्हाला भोपाळला सांगितलेलं होतं या, परंतु उद्या एक त्यांचं बिल आहे, ते बिल झाल्यानंतर मी तुम्हाला बोलून घेतो। आणि 5-6 प्रश्न, इथेनॉलचा प्रश्न आहे, दुधाची पावडर एक्सपोर्ट करण्याच्या करता काही केंद्र सरकारची मदत घेता येते का, हा एक प्रश्न आहे। पण साधारण शेतकऱ्यांचं लक्ष ज्याच्याकडे असतं त्या सगळ्या बाबतीत जसा उल्लेख देवेंद्रजींनी केला, धानाच्या बाबतीमध्ये बोनस चांगल्या पद्धतीनं देण्याचं काम त्या सरकारने केलं, 15,000च्या ऐवजी 20,000। तसंच दुधाच्या बद्दल आज निर्णय 5 रुपये प्रति लिटर हे शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटीला टाकायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याच्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस सरकारच्या वतीनं पॅकेज जाहीर केलं तर ते 44,000 कोटीचं पॅकेज हे त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। आता विरोधकांना काही मुद्दा नव्हता म्हणून टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही अशी एक वाक्यता दिसत नव्हती। अंतिम आठवडा प्रस्ताव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आम्ही तिघांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं। काही काळाकरता एकनाथराव शिंदे पण विरोधी पक्ष नेता होते, देवेंद्रजी पण होते, मी पण होतो। त्याच्यामुळे अंतिम आठवडा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे हे विरोधी पक्ष नेताच पहिल्यांदा मांडत असतो, परंतु ते यावेळेस पाहायला मिळालं नाही। त्यांनी काल न मांडता आज त्याच्यावर त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली असेल। अशा पद्धतीनं विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये सर्व जेवढी आमची बिलं होती ती सगळी आम्ही बिलं पास करून घेतली, त्याच्यामध्ये कुठेही काही गडबड केली नाही आणि अशा पद्धतीचं कामकाज हे पार पाडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आपण पण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि इतर पण जे काही मुद्दे आहेत ते कुठलेही मुद्दे चर्चेविना राहिलेले अशा प्रकारची परिस्थिती आम्ही याच्यामध्ये येऊन दिलेली नाही। जे काही आहे 2-3 दिवसात सीएम साहेब आणि आम्ही सगळी वेळ घेऊ आम्ही पाहिजे। तुम्ही आम्ही सांगितल्याशिवाय हेडलाईन लावू नका, टीव्हीला टाकू नका की मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला निघाले, आम्ही तुम्हाला सांगू मगच तुम्ही तिथं दाखवा। त्याच्यामुळे आम्हालाही लोक विचारतात दिल्लीला चालणार, दिल्लीला चालणार, दिल्लीला चालणार, अरे पण दिल्लीच्या ज्यांच्याकडे